दोधेश्वर मार्गाने जाताना सुंदर वृक्षराजी आपलं मन वेधून घेते। सुंदर गवताने सजलेले माळ खूपच आकर्षक दिसतात। दोधेश्वरला पोहोचल्यावर एक वेगळी अनुभूती येते। वडाची मोठी मोठी घेरदार झाडं बघून खूप आनंद झाला। काही वडाच्या झाडांचं वय 200 पेक्षा जास्त आहे असं तिथल्या गृहस्थांनी सांगितलं। दोधेश्वर मंदिराचं आवार खूप सुंदर आहे। दोधेश्वर महादेव मंदिर हे पांडवकालीन आहे असं सांगितलं जातं। या परिसरात एका गुराख्याची गाय येथील प्राचीन शिवलिंगावर दूध देत होती। ते गुराख्याला समजलं की गाय दूध का देत नाही, म्हणून त्याने शोध घेतला। त्याला त्या शिवलिंगाचा शोध लागला। तेव्हापासून तिथं ते पवित्र स्थान म्हणून ओळखलं जातं अशी आख्यायिका आहे। दोधेश्वर महादेव मंदिराच्या बाजूला एक छोटी टेकडी आहे। तिथेच खाली सुंदर पाण्याचे ओहळ आहे। पुढे ते पाणी एका तळ्यात मिळतं। वरती टेकडीवर छोटी 2 मंदिरं आहेत। टेकडीवर हिरवीगार लुसलुशीत गवत आहे। कास पठारावर उगवणारी सुंदर लाल फुलं दिसतात। टेकडीवरून आजूबाजूचं विहंगम दृश्य मन मोहून घेतं। दूरवर दिसणारे डोंगर खूप विलोभनीय आहेत। शेजारी एक सुंदर तलाव आहे। डोंगराच्या कुशीत हा तलाव खूप नितळ आणि शांत आहे। त्याचं ते दूरवर पसरलेलं मनमोहक दृश्य आपल्या मनाला निस्सीम शांती देतं। आपल्याला जर अशा एखाद्या सुंदर ठिकाणी जायची इच्छा असेल तर दोधेश्वर इथे नक्की या। या परिसराचा मनमुराद आनंद घ्या। बाकी भेटूच अशा एखाद्या मस्त ठिकाणी, निसर्गाच्या ठिकाणी।